माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट द्वारे निर्मित. सणासुदीचे दिवस आठवले की डोळ्यासमोर काय येतं? मिठाई, फराळ आणि बरोबर दिव्यांच्या माळांनी झगमगणारं घर, नाही का? पण कधी विचार केलाय की या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मागे किती जबरदस्त विज्ञान आणि इंजिनिअरिंगची कमाल दडलेली आहे? चला, आज आपण या रोषणाईमागचं रहस्यच उलगडून पाहूया. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल की एवढी मोठी शेकडो दिव्यांची माळ आपल्या घरातल्या एका छोट्याशा प्लगवर कशी काय चालते, आणि विशेष म्हणजे ती एका ठराविक लयीत लुकलुकते कशी? तर मग चला या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघूया. तर या दिव्यांच्या माळेचं कोढं सोडवताना सगळ्यात आधी आपल्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहतं, ते म्हणजे विजेच्या दाबाचं. आता बघा, आपल्या घरात जी वीज येते ना, तिचा दाब म्हणजे व्होल्टेज खूप जास्त असतो, साधारण 240 व्होल्ट. आणि या माळेतला प्रत्येक छोटा बल्ब म्हणजे जणू काही एक नाजूक फुगा, ज्याला अगदी कमी दाब लागतो. विचार करा, त्या नाजूक फुग्यात आपण जास्त हवा भरली तर काय होईल? तो फुटून जाईल. अगदी तसंच या बल्बचं आहे. थेट 240 व्होल्टला जोडला तर तो एका क्षणात जळून खाक होईल. मग यावर उपाय काय? इंजिनियर्सनी यावर एक भन्नाट पण अगदी सोपा उपाय शोधून काढलाय, आणि त्याचं रहस्य दडलंय एका मूलभूत तत्वात, ज्याला म्हणतात एकसर जोडणी, म्हणजेच सिरीज सर्किट. आता या जोडणीत काय होतं तर तो जो 240 व्होल्टचा प्रचंड दाब आहे ना, तो सगळ्या बल्बमध्ये अगदी समान वाटला जातो. म्हणजे कोणी एकटाच सगळा भार उचलत नाही, तर सगळेजण मिळून तो भार वाटून घेतात. यामुळे प्रत्येक बल्बला त्याच्या क्षमतेनुसारच वीज मिळते आणि तो अगदी सुरक्षित राहतो. हे बघा, हे अगदी असं काम करतं. वीज एका बल्बमधून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असा एकाच रांगेत पुढे सरकत जाते. जणू काही शिस्तीत उभे असलेले सैनिकच. वीज एकाकडून दुसऱ्याकडे पास होत राहते. आणि गंमत म्हणजे या माळेत किती बल्ब असावेत याचं एक साधंसं गणित आहे. चला बघूया. समजा घरात 240 व्होल्टची वीज येतेय आणि प्रत्येक बल्बला लागतात 6 व्होल्ट. मग 240 भागिले 6 झाले 40 बल्ब. पण थांबा, इथंच खरी गंमत आहे. सुरक्षितेसाठी नेहमी 5% जास्त बल्ब जोडले जातात. म्हणजे 40चे 5% झाले 2 बल्ब, म्हणून एकूण झाले 40 अधिक 2. बरोबर, 42 बल्ब. हे इतकं साधं गणितच या दिव्यांच्या माळेला सुरक्षित ठेवतं आणि आपल्या सणांचा आनंद खऱ्या अर्थाने उजळून टाकतं. ठीक आहे, दिवे कसे लागतात हे तर आपल्याला कळलं, पण ते एका लयीत लुकलुकतात कसे? यामागचं रहस्य दडलंय एका विशेष बल्बमध्ये, ज्याला म्हणतात फ्लॅशर. हा फ्लॅशर बल्ब म्हणजे या माळेचा खरा जादूगार आहे बरं का. आणि त्याच्या आत दडली आहे एक बायोमेटॅलिक स्ट्रिप नावाची जादूची कांडी. ही 2 वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली एक छोटी पट्टी असते, आणि याच पट्टीमध्ये दिव्यांच्या लुकलुकण्याचं सगळं रहस्य आहे. तर होतं काय की आपण बटन दाबून माळा चालू करतो तेव्हा वीज या बायोमेटॅलिक पट्टीमधून वाहू लागते आणि ती गरम होते, आणि इथूनच त्या लुकलुकण्याच्या अद्भुत चक्राला सुरुवात होते. आणि हे चक्र अगदी लयबद्ध पद्धतीने चालू राहतं. उष्णतेमुळे पट्टी वागते, ज्यामुळे सर्किट तुटतं आणि सगळे दिवे क्षणार्धात विझतात. वीज प्रवाह थांबला की पट्टी थंड होऊन पुन्हा सरळ होते, सर्किट परत जोडलं जातं आणि दिवे पुन्हा उजळतात. गरम होणं, वाकणं, थंड होणं, सरळ होणं, ही क्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि आपल्याला दिव्यांची ती सुंदर लुकलुक बघायला मिळते. तर मग आता एकसर जोडणी आणि फ्लॅशरचं रहस्य तर आपल्याला कळलं, पण याच साध्या तत्वांचा वापर करून आणखी आकर्षक आणि गुंतागुंतीचे लाईट शो कसे तयार केले जातात ते पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. एक असते साधी सरळ माळ जी आपण आत्तापर्यंत पाहिली, पण याच तंत्राचा वापर करून दिव्यांच्या वेगवेगळ्या रांगा म्हणजे ओळी तयार केल्या जातात. आणि हीच आहे दिव्यांच्या सजावटीमधली पुढची पातळी. या वेगवेगळ्या रांगांमुळे काय होतं तर प्रत्येक रांगेला स्वतंत्रपणे कंट्रोल करता येतं. यामुळेच आपल्याला त्या धावत्या दिव्यांचे म्हणजे चेसिंग लाईट्सचे किंवा एकापाठोपाठ एक लागत विझत जाण्याचे आकर्षक पॅटर्न्स बघायला मिळतात. तर मग एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, आपल्या सणांना रोषणाईनं उजळून टाकणाऱ्या या दिव्यांच्या माळेमागे किती सुंदर आणि साधं विज्ञान दडलेलं आहे. हे खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या जादूचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग पटकन बघूया आपण काय शिकलो. एकसर जोडणीमुळे जास्त व्होल्टेज सुरक्षितपणे विभागला जातो. एक छोटासा फ्लॅशर बल्ब संपूर्ण माळेसाठी ऑटोमॅटिक स्विच बनतो. ती बायमेटॅलिक पट्टी म्हणजे उष्णतेवर चालणारं एक छोटंसं इंजिनच आहे. आणि भौतिकशास्त्राचे हे साधे नियम आपल्या सणामध्ये अशी जादू भरतात. आणि हेच आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं की आपल्या रोजच्या आयुष्यात
आपल्या आजूबाजूला अशा आणखी कितीतरी वस्तू असतील ज्यांच्या मागे असंच कोणतं तरी कल्पक आणि आश्चर्यकारक विज्ञान लपलेलं असेल. जरा विचार करून बघा.